नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. 8 मार्च महिला दिन आणि या दिनाचं औचित्य साधून आपण विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या यशस्वी महिलांची संवाद साधतोय. आज आपल्याकडे एक असंच व्यक्तिमत्व आहे ज्यांनी आरोग्य सेवेपासून समाजसेवा करत आपल्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण केली. एक यशस्वी ENT सर्जन आणि यशस्वी नगराध्यक्ष असलेल्या डॉक्टर नीता माने आज आपल्या सोबत आहेत. तर एक त्या जयसिंगपूरमध्ये माने केअर सेंटरमध्ये 2015 पासून कार्यरत आहेत. तर नमस्कार मॅडम, तारा न्यूज मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. सर्वात प्रथम मॅडम, तुम्ही ENT सर्जन म्हणून काम करताय, तर ही आवड कशी निर्माण झाली किंवा याकडे कशा वळलात तुम्ही? तर ॲक्च्युली मी डॉक्टर व्हावं हे माझ्या भावाचं स्वप्न होतं आणि अत्यंत सर्वसाधारण घरातनं आल्यामुळे माझ्या आईवडिलांना देखील खूप गर्व होता की मी MBBS करावं. MBBS मध्ये ॲडमिशन झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी माझ्या भावाने फार माझी मुलाची साथ दिली आणि ENT ही ब्रांच मला मनापासून आवडायची. ENT मध्ये मला डिस्टिंक्शन पण स्कोअर केलं होतं आणि तो विषय आवडत होता म्हणून मी पोस्ट ग्रॅज्युएशनला ENT म्हणून सिलेक्ट केलं आणि त्याच्यात मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. अच्छा, तिथल्या कामाचा अनुभव कसा आहे तुम्हाला किंवा त्या क्षेत्रात काम करताना अनुभव कसा होता? मी ॲक्च्युली माझं MBBS आणि UG आणि PG दोन्ही माझं सेवाग्राम वर्ध्याला झालेलं आहे. महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ही मला असं सांगावं लागेल की फक्त MBBS ही डिग्री देणारी संस्था नाही आहे, तर ॲक्च्युली डॉक्टर ते मनापासून घडवतात. समाजाचं हित आणि समाजाभिमुख राहून डॉक्टरांनी कसं काम करायचं ह्याची शिकवण अगदी म्हणजे तो बाळकडू आम्हाला MBBSला MGIMS मधनं मिळालेले आणि अगदी मला प्राऊड फील होतं की मी तिथून MBBS केलं आणि त्याच इन्स्टिट्यूटमध्ये मी पोस्ट ग्रॅज्युएशन पण केलं आणि माझे सगळे प्रोफेसर्स, माझे HOD, माझे गाईड, माझे सगळे सिनियर्स, माझे ज्युनियर्स, कलिग सगळ्यांनी मिळून अगदी आपण एक म्हणत असतो ना की एखादा डॉक्टर जेव्हा घडतो तर तो केवळ त्याच्या बुद्धिमत्तेवरती घडत नसतो, त्याच्या आजूबाजूला जे सराउंडिंग कशा पद्धतीचं मिळतो आणि तो कसल्या शिक्षकांच्या आणि सिनियर्सच्या टचमध्ये येतो त्याच्यावरनं त्याचं व्यक्तिमत्व खरं तर घडत असतं. आणि आज मी जे काही आहे ते मी सांगू शकेन की माझे आई वडील, माझं कुटुंब आणि माझे शिक्षक, माझं सासर या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आणि सगळ्यांच्या दिलेल्या शिकवणीमुळे आहे. तर मॅडम, जयसिंगपूरमध्ये माने केअर हॉस्पिटलला तुम्ही रुग्णसेवा देताय, तर तिथला एकंदरीत अशा कोणत्या अडचणी आल्या होत्या का तुम्हाला तिथं काम करताना? अडचणी प्रत्येक प्रोफेशनमध्ये असतात. आता मी ENT सर्जन आहे, माझे हजबंड ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, जनरल सर्जन आणि फिजिशियन अशा 4 ब्रांचेस आमच्या दवाखान्यामध्ये आम्ही गेले 8 वर्ष आम्ही त्या ठिकाणी सेवा पुरवतो आहोत. खूप छान प्रतिसाद आम्हाला जयसिंगपूरवासी आणि आजूबाजूच्या सगळ्यांच्याकडनंच मिळालेला आहे. फक्त एकच की अजूनपर्यंत जसा अगदी आलेख चढता व्हायला पाहिजे तो म्हणजे कासवाच्या गतीने का होईना परंतु आमचा आलेख अत्यंत चांगला चालू आहे आणि गोरगरीब रुग्णांना सेवा देण्याचं जे एक काय म्हणतात त्याला, प्रत्येक दवाखाना हा अप्रोचेबल नसतो. गोरगरीब एखादा आजार झाला की ते कुटुंब त्या आजाराला लागणाऱ्या खर्चानेच आधी खचलेला असतो, आजारापेक्षा जास्त. तर मला असं फार म्हणजे मनापासून बरं वाटतं की आमच्या दवाखान्यामार्फत आम्ही योजना आहेत, शासकीय योजना आहेत, त्यातनं जे काही मोफत लाभ देता येतील ते देण्याचा प्रयत्न करतो. परंतु जर एखादा आजार योजनेत बसतच नसेल आणि त्या रुग्णाची तशी आर्थिक परिस्थिती नसेल तर माझे मिस्टर असतील, आमच्यासोबतचे आमचे कलिग डॉक्टर असतील, आम्ही सगळे मिळून अत्यल्प दरामध्ये म्हणजे कमीत कमी खर्च आम्ही आणि एवढी गॅरंटी देतो की आपल्या कोल्हापूर शहर किंवा इतर बाकीच्या ठिकाणापेक्षा निम्म्याहून कमी खर्चामध्ये आम्ही त्यांना ट्रीटमेंट देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो जेणेकरून कुणीही रुग्ण ट्रीटमेंट पासून वंचित राहू नये. अच्छा, तर खूप छान मॅडम, तुम्ही अगदी म्हणजे प्रोफेशनला अगदी सूट होईल असं हे सेवा देत आहे. तर हे सगळं करत असताना तुम्ही जयसिंगपूरमध्ये नगराध्यक्ष पण झाला, तर तो प्रवास तुमचा कसा होता? ॲक्च्युली नशिबाने म्हणावं लागेल आणि माझ्या सासऱ्यांची म्हणजे दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापूंनी 40 वर्ष समाजकार्याचं काम केलं आणि आमचा दवाखाना सुरू होऊन नुकतंच 1 वर्ष झालेलं होतं आणि महिला आरक्षण सीट पडलं. त्यामुळे ते श्रेय मला असं वाटतं की माझ्या सासऱ्यांनी जे 40 वर्ष कष्ट घेतले होते जमीन मशागत करण्यासाठी, समाजकार्यासाठी,
त्या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत सगळा तो मला असं वाटतं की परिपाक आहे की ज्यावेळेस मी उमेदवारी स्वीकारली आणि उमेदवारी स्वीकारल्यानंतर सगळ्यांनी मिळून माझ्या सासऱ्यांचं एक व्यक्तिमत्व खूप चांगलं आहे, त्यांचं राजकारणात असून एक चांगला समाजकारणी म्हणून त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आहे. आणि त्यात मी डॉक्टर आणि त्यावेळेस झालेले माझे भाषणं असतील किंवा आम्ही आमच्या पक्षाकडून आम्ही जो एक अजेंडा निर्माण केला होता त्या समाजासाठी, आमच्या जयसिंगपूर वासियांसाठी जी काही कामं करणार होते, ज्या घोषणा आम्ही केल्या, त्या सगळ्यांचा परिपाक म्हणून मला जयसिंगपूर वासियांनी ती नगराध्यक्ष पदाची संधी त्या ठिकाणी दिली. तर हे सगळं करत असताना तुम्ही कर्करोग जनजागृती आणि तपासणी हेही त्याच्यामध्ये करत असताय, तर तो तुमचा अनुभव काय किंवा तिथली त्याच्याबद्दल तुम्ही काय माहिती द्याल? ऍक्च्युली MBBS नंतर आम्हाला 2 वर्ष रुरल सर्व्हिस करणं कंपल्सरी असतं महात्मा गांधी इन्स्टिट्यूटमध्ये. त्यावेळेस मी डेरवनला जॉब करत होते आणि BKL वालावलकर हॉस्पिटल आणि टाटा मेमोरियल सेंटरचं असं त्यांचं एक टायअप प्रोग्राम चालू होता, रुरल आउटरीच प्रोग्राम म्हणून. आणि त्या प्रोग्राममध्ये ॲज अ मेडिकल ऑफिसर मी 2 वर्ष काम केलं, 2006 आणि 2007 या वर्षामध्ये. आणि तेव्हा आम्ही सिंधुदुर्ग, रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यात घरोघरी जाऊन तो प्रोजेक्ट इतका चांगला होता की प्रत्येक घरी जाऊन, कारण त्या काळामध्ये म्हणजे आत्तापासून जवळजवळ एक 2024 चालू आहे, 2006, 7, 8 त्या काळामध्ये तेवढं अवेअरनेस नव्हतं. कोकण हा भाग अत्यंत विखुरलेला आहे. तुम्ही बघाल तर एक घर एका वाडीचं एका डोंगरावर येतं, दुसरं घर हे दुसऱ्या डोंगरावर असतं. महिलांमध्ये, पुरुषांमध्ये तंबाखू सेवनाचं, सुपारी सेवनाचं प्रमाण हे कोकणात जास्त आहे. त्यामुळे आम्ही घरोघरी जाऊन स्त्रियांचं आणि पुरुषांचं तोंडाची तपासणी, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, अशा 3 कर्करोगाच्या आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या तपासण्या करायचो, त्यांचं अवेअरनेस करायचो. आणि त्यात जे रुग्ण सापडतील त्यांना अर्ली ट्रीटमेंट त्या ठिकाणी आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी द्यायचो, किंवा पुढची ट्रीटमेंट हवी असेल तर मग आम्ही टाटा कॅन्सर सेंटरला आम्ही पेशंट घेऊन रेफर करून करायचो. त्यावेळेस खऱ्या अर्थानं मला कर्करोग आणि ह्या सगळ्या गोष्टींचं ओळख अगदी जवळून झाली की समाज या आजाराला किती घाबरतो. आजार ट्रीटमेंटने बरा होऊ शकतो ही राहिली दुसरी संकल्पना, पण कर्करोग झालाय हा विचारच माणसाला त्या ठिकाणी पहिल्यांदा अर्धा संपवून टाकवणारा असतो. आणि आता मला असं वाटतं की ते ज्ञान वापरून आता मला ती संधी आहे की आपला कोल्हापूर जिल्हा आपण जर बघायला गेलो तर कोल्हापूरमध्ये देखील कर्करोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत. मग त्याचे कारणं शोधणं गरजेचं आहे. पाण्याचं प्रदूषण असेल, तंबाखू सेवन असेल, इतर व्यसनाधीनता असेल किंवा केमिकलचा वापर, कारणं असंख्य असू शकतात, परंतु हा आजार अर्ली डिटेक्ट होणं गरजेचं आहे. आता संधी अशी आली की आपल्या जिल्ह्याला आरोग्यमंत्री पद मिळालेलं आहे आणि आंबेडकर साहेब हे अत्यंत ग्रासरूटला येऊन काम करणारे व्यक्ती आहेत. मी त्यांना अगदी जवळून ओळखते, त्यामुळे माझी अशी इच्छा राहील की मी नक्की त्यांच्याकडे पण जाणार आहे, त्यांच्याशी पण बोलणार आहे की जसा प्रोजेक्ट सिंधुदुर्ग, रत्नागिरी या 2 जिल्ह्यामध्ये आपण केला तसाच सेम प्रोजेक्ट आपण कोल्हापूर, सांगली या 2 जिल्ह्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट राबवून घरोघरी जाऊन, कारण येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक घरामध्ये BP, शुगर आणि कॅन्सर ह्या 3 आजारांपैकी कुठला ना कुठला तरी आजार होण्याची शक्यता ही वाढणार आहे. त्यामुळे जनजागृती करणं, प्रिव्हेन्शनसाठी आजार होण्यापूर्वी त्याची लक्षणं ओळखणं आणि आजार जर असेल तर त्याला ट्रीटमेंट देणं, मोफत मिळत असतील शासकीय याच्यातनं तर मोफत, किंवा मग अत्यल्प दरामध्ये जसं आपलं शासन आपल्याला सहकार्य करेल, तर ते माझं एक मेन मोटो आहे की इथून पुढच्या काळामध्ये कर्करोगासाठी आपण या ठिकाणी समाजासाठी काहीतरी काम करायचं. खरं याचा फायदा कोल्हापूरमध्ये खूप जणांना होईल, कारण जसे जसे आरोग्याच्या तक्रारी वाढत चाललेत ना, तर हे जर अभियान राबवलं तर बऱ्याच फायदा लोकांना होईल. नक्की आणि आपले आरोग्यमंत्री हे करतील याची मला खात्री आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 2019च्या वेळी पूर परिस्थिती किंवा कोविड आला, त्याच्यामुळे बरेच आरोग्यविषयक लोकांच्या तक्रारी, त्यावेळी तुम्ही कोणत्या पद्धतीने काम केलं किंवा त्यावेळी जे काम तुम्ही केलं त्याचा अनुभव तुमचा कसा होता नेमका? 2019 पूर परिस्थिती झाली तेव्हा शिरोळ तालुका आमचा पूरग्रस्त आहे. शिरोळ तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ 53 गावांपैकी 40 गावांमध्ये पुराचा तडाखा असतो. आणि अगदी ॲक्टिवली आम्ही IMA, इंडियन मेडिकल असोसिएशन, जयसिंगपूर मेडिकल असोसिएशन, स्वतः मी नगराध्यक्ष त्यावेळेस होते, त्यामुळे NDRF याच्या ज्या टीम्स होत्या, आमचे आपत्ती व्यवस्थापनचे आपले संगपाळ सर, आणि त्या ठिकाणी लोकल आमचे जे काही व्हॉलंटियर्स होते, मुंबई पुण्याच्या टीम्स होत्या, आम्ही सगळ्यांनी, साताऱ्याची एक टीम खूप छान होती, आम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन अगदी मला असं वाटतं की पहाटे 5-6 वाजता आम्ही बोटीतनं त्या ठिकाणी पुराच्या पाण्यातनं जाऊन गावापर्यंत पोहोचणं, कोण तिथे रुग्ण असेल किंवा गर्भवती महिला असतील, त्या ठिकाणी कोणी अडकलेलं असेल, महिला मुलींपर्यंत सॅनिटरी नॅपकिन्स पोहोचवण्याचं काम असेल, कारण
प्रत्येक गोष्ट या महिला पुरुषांना सांगूच शकत नव्हत्या आणि शक्यतो हे रेस्क्यू काम करणारे सगळे पुरुष असतात. त्यामुळे मला सांगताना फार गर्व वाटतो की माझ्या मैत्रिणी म्हणजे प्रतिबिंब नावाचा आमचा जयसिंगपूरमध्ये एक खूप चांगला ग्रुप आहे. त्यात स्वाती भापकर असतील, प्राजक्ता पाटील, सुवर्णा पाटील, म्हणजे आमच्या सगळ्या मैत्रिणी, आमच्या सगळ्या IMA JMA चे डॉक्टर्स, डॉक्टर अतुल घोडके सर आता ते नाही आहेत, परंतु त्यांनी त्या सगळ्या टीमने आम्ही मिळून स्त्रिया म्हणजे फिमेल्स रिप्रेझेंटेटिव्ह आम्ही प्रत्येक बोटीतून म्हणजे त्या माणसांच्या टीममध्ये एक लेडीज टाकण्याचं सोबत त्यांच्या ठेवण्याचा आम्ही निर्णय घेऊन आणि आमची लेडीज त्या ठिकाणी, कारण पुराच्या पाण्यातनं जायला शक्यतो जनरल कोणी व्हॉलंटियर फिमेल तयार व्हायचं नाही. मग आम्हीच आमचं मन घट्ट करून केलं की आपण जाऊया, कारण बऱ्याच वेळेला महिलांना त्या अडचणी सांगता येत नव्हत्या. मला वाटतं एक आम्ही हेलिकॉप्टरमधनं रेस्क्यू केली होती, एक बाळंतीण होती कुरुंदवाडमध्ये अडकलेली, ती देखील त्या ठिकाणी शासनाने सोयी सुविधा पुरवल्या. NDRF टीम होती. 2019चा खरंच खूप अनुभव मला शिकवून गेला होता, कारण आम्ही अगदी तळागाळापर्यंत पोहोचून काम केलं. कोविड काळामध्ये देखील मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे सुरुवातीपासून ऍक्टिव्हली इम्प्लिमेंटेशनवरती मी पण काम केलं. प्रत्येक एरियामध्ये सॅनिटायझेशन असेल किंवा एखादा रुग्ण जर त्या ठिकाणी सापडला तर त्याला होम क्वारंटाईन करणं किंवा त्याला हॉस्पिटलायझेशन पाहिजे असेल तर त्या ठिकाणी आम्ही सेंटर्स शासनाचे आपले राबवले होते. त्या सेंटर्सपर्यंत त्यांच्या मनातली भीती काढून त्यांना तिथे घेऊन येणं, कारण माणसं घाबरतच जास्त होते आजाराला. ती भीती घालवणं आणि त्यांना तिकडे घेऊन जाणं, ते सगळं करत असताना मला कोविड झाला पहिल्याच याच्यामध्ये अगदी 15-20 दिवसात. त्यावेळी मी देखील होम क्वारंटाईन होते, परंतु होम क्वारंटाईन असून सुद्धा पुन्हा आपल्या सगळ्या डॉक्टर्स, कारण आमचे तालुका आरोग्य अधिकारी असतील किंवा इतर शासकीय टीम्स असतील, एवढे सगळे हेल्पफुल होते. आमचे IMA चे सगळे मेंबर्स, आम्ही सगळ्या डॉक्टरांनी मिळून अत्यंत चांगली टीम एक बिल्ड केली. अजूनही आमची तशीच टीम आहे की कुठलाही आजार का असेना आला तर समाजामध्ये सगळ्यात जास्त जवळचा वाटणारा हा त्यांचा ट्रीटिंग डॉक्टर असतो. त्यामुळे आम्ही स्वतःची जबाबदारी ओळखून आम्ही पूरग्रस्त असताना देखील आणि कोविड काळामध्ये देखील मला ती संधी मिळाली की सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणं, त्यांचे त्रास समजून घेऊन त्यांना औषधोपचार किंवा जे काही शासकीय त्या ठिकाणी आपले बेड्स असतील, सेंटर्स असतील, ऑक्सिजनचे त्यावेळेस खूप मोठा आपण ऐकलेलं होतं की ऑक्सिजन मिळत नव्हतं. माझं स्वतःचं प्रायव्हेट हॉस्पिटल सेंटर असून सुद्धा आम्ही ड्युटीज करायचो गव्हर्नमेंटच्या पण, मग तो सांगड घालताना ओढाताण व्हायची. ऑक्सिजन नव्हते एक वेळेला तर त्या गाडीतनं आम्ही गेलो होतो, कारण पेशंट्सला ऑक्सिजन लावणं गरजेचं होतं. ते ऑक्सिजन मिळवताना आम्हाला किती नाकेनऊ आले होते. रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नव्हते. पेशंट तर रेमडेसिवीरची गरज असायची, नातेवाईक बिचारे हतबल होते. मग त्यावेळेस खरं तर खूप गोष्टी शिकण्यासारख्या मिळाल्या आणि ते करत असताना एक जाणवलं की नागरिकांनी इथून पुढच्या काळामध्ये संपत्ती नाही कमवली तरी चालेल, परंतु आरोग्य आणि निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी जे बेसिक लागतं की स्वतःचा व्यायाम, स्वतःचं डाएट आणि स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणं. कारण आपण बघितलात की पूरग्रस्ताच्या वेळेस पण आपण जर तब्येत चांगली ठेवली तर पूर ओसरतो 15 दिवसात. आपण ठणठणीत असलो की आपण 15 दिवसांनी कामाला पुन्हा लागू शकतो. आणि कोविड काळात पण सेम तसंच झालं. आपली जर इम्युनिटी चांगली असेल तर आपल्याला त्या आजाराने काहीच झालं नव्हतं आपल्याला. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये मी डॉक्टर पण आहे आणि महिला आणि आई ह्या सगळ्याच नात्याने मी एकच सांगेन की प्रत्येक घरातल्या स्त्रीने तिच्या घरातल्या डॉक्टर व्हायचे. जनरल फिजिशियन म्हणून तुम्ही सगळ्यांनी ते ज्ञान मिळवा. अगदी घरातल्या औषधांनी, घरातल्या रेमिडीजनी आणि घरातल्या जेवणाने तुम्ही तुमचा रुग्ण बरं करू शकाल, एवढी ताकद आपल्या प्रत्येक महिलेमध्ये आहे. तुम्ही आता राजकारणाबरोबर समाजकारणाकडेही वळला, तर ही समाजसेवाची आवड तुम्हाला कशी निर्माण झाली? आता मी बघते की तुमच्या तोंडातून जास्त समाजकार्यच पुढे यायला लागलं. तर ही आवड म्हणजे पहिल्यापासूनच होती? हो. ऍक्च्युली आम्ही जसं म्हटलं की महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ सेवाग्राम म्हणजे सेवाग्रामचं जे आमचं मेडिकल कॉलेज आहे, तिथं सुरुवातीला पहिले 15 दिवस आम्हाला श्रमदान आणि आमचं कॅम्प असतो. हे जे आमचा जो बाळकडू आहे ते मला आमच्या त्या इन्स्टिट्यूटमधनंच मिळालेलं आहे. आम्हाला त्या ठिकाणी शिकत असताना PSM डिपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर 3ऱ्या वर्षी आम्हाला फॅमिलीज दत्तक दिल्या जायच्या. आपण घेतलेल्या दत्तक फॅमिलीजची पूर्ण काळजी, पूर्ण ट्रीटमेंट आपण व्हिजिट देऊन त्या ठिकाणी शिकत असतानाच आम्हाला ते त्या ठिकाणी आमच्या कॉलेज थ्रू आम्हाला शिकवण्यात आलं की तुम्ही डॉक्टर ही डिग्री फक्त पैसा कमवण्यासाठी घेत नाही आहात, तर तुम्ही समाजाचं देणं लागता आणि समाजातील प्रत्येक घटक हा इक्वल लेवल, जशी हाताची 5 बोटं इक्वल नसतात तसं कोण सदन असेल, कोण गरीब असेल, कोण अत्यंत गरीब असेल ज्याच्याकडे काहीही नसतं, तर तुमच्याकडे येणारा प्रत्येक माणूस तो तशा पद्धतीने बघून त्याचा शारीरिक आजार, मानसिक आजार, सामाजिक आजार आणि सगळ्या गोष्टीवरती स्थैर्य देण्याचं काम हे एका डॉक्टरचं असतं. आणि त्यामुळे
मला असं वाटतं की मी समाजकारणात जास्त रमते राजकारणापेक्षा जास्त. राजकारण हे योगायोगाने मिळालं, ती संधी मिळाली, त्या संधीचं सोनं मला करता आलं. नगराध्यक्षपद मिळाल्यानंतर त्या पदाचा वापर करून आपण किती सारी कामं करू शकतो ह्याचा अनुभव मला मिळाला. कारण आपण एका डिसिजन मेकिंग चेअरवर असतो आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की राजकारण्यांनी मनात आणलं तर आपण समाजाचा कायापालट करू शकतो. एवढे अधिकार आपल्याकडे समाजाने दिलेले आहेत आणि त्या प्रत्येक अधिकाराचा पुरेपूर उपयोग करून समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न मी माझ्या 5 वर्षाच्या कालखंडात केला. परंतु आता जरी मी नगराध्यक्ष नसले तरी मी डॉक्टर म्हणून समाजासाठी नक्कीच कामी येणार आहे. तर तुमचा प्रवास अगदी खरंच म्हणजे घेण्यासारखा आहे. खूप छान. तरी आता महिला दिन आहे, तर या दिनानिमित्त तुम्ही महिलांना काय संदेश द्याल? मी एकच संदेश देईन महिलांना की तुम्ही आनंदी राहा. कारण आत्ताच्या येणाऱ्या काळामध्ये आपण असं म्हणायचो पूर्वी चूल आणि मूल या 2 गोष्टींमध्ये अडकलेल्या असायच्या, परंतु आत्ताचा येणारा काळ महिलांसाठी खूप चांगला आहे. आपल्या स्किल्स दाखवण्यासाठी, आपल्याला फ्लरिश करण्यासाठी, आपल्याकडे जे ज्ञान असेल, मग तुमच्याकडे कुकिंगचं ज्ञान असेल, तुमच्याकडे विणकामाचं ज्ञान असेल, तुम्हाला एखादी म्हणजे काय म्हणतात त्याला कलाकुसरीचं काहीतरी चांगलं काम येत असेल, तुम्ही छान ब्युटिशियन असाल, तुम्ही चांगलं बोलत असाल, टीचर असाल, तुम्ही चांगले शिक्षक असाल, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांना संधी चांगल्या पद्धतीने मिळते. का? कारण आपल्याकडे बघितलं जातं की महिला म्हणजे सिन्सिअरली काम करतात. कुठल्याही कामा ठिकाणी बघितलं तर महिलांना प्रेफरन्स दिला जातो की त्या वेळेत येतात, वेळेत जातात, त्यांना दिलेली जबाबदारी पूर्णपणे करतात. परंतु ह्याचा एक दुसरा निगेटिव्ह, प्रत्येक गोष्टीची पॉझिटिव्ह आहे तशी निगेटिव्ह बाजू असते की घरातली जबाबदारी आपली काही कमी झालेली नाहीये. आपण घरात आहोत तसेच आहोत. म्हणजे मी जरी बाहेर डॉक्टर असले तरी घरात मी आई आहे, पत्नी आहे. त्या जबाबदाऱ्या पेलत आपल्याला समाजाचं काम करायचंय, आपलं वैयक्तिक आपल्याला डेव्हलपमेंट करायचंय. मग या तारेवरची कसरत करत असताना कुठेतरी स्वतःचं मन आपल्याला जपता यायला पाहिजे, आपण आनंदी राहायला पाहिजे. आणि या सगळ्या एकंदरीत बघायला गेलो तर खूप बिझी आपण स्वतःला करायला लागलोय. प्लस आपल्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे. तेव्हा मोबाईल आपण स्टुडंट असताना नव्हता म्हणून आपण फोकस करू शकत होतो, परंतु येणाऱ्या काळामध्ये ते फोकसला डिस्ट्रॅक्शनचं कारण आहे. त्यामुळे आपल्या मुलांसोबत आपला संवाद असणं गरजेचं आहे. आपले पती आपल्या घरासाठी काम करत असतात, आपल्या घरातले पुरुष हे बाहेर मोस्ट ऑफ द टाइम बाहेर जर असतील तर त्यांच्याशी पण आपण संवाद ठेवणं गरजेचं आहे. मी आता ज्या ठिकाणी व्याख्यानाला जाते मी प्रत्येक महिलेला आवर्जून सांगते की कितीही टीव्ही चांगल्या गोष्टी मोबाईलवरच्या असल्या तरी आपलं कुटुंब आणि आपलं स्वास्थ्य जर चांगलं ठेवायचं असेल तर त्या घरातली महिला ही आनंदी आणि टवटवीत आणि निरोगी असणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक महिलेने जर स्वतःच्या आरोग्याकडे आणि मनाकडे लक्ष दिलं तर तुम्ही चांगले राहिलात तर पर्यायाने तुमचं घर देखील तितकंच चांगलं आणि अगदी हसत खेळत राहील असं मला वाटतं. त्यामुळे सुसंवाद, स्वतःचं आरोग्य अगदी तुम्ही छान जपा. स्वतःच्या घरासाठी स्वतः डॉक्टर व्हा. कारण आम्ही बघितलेलं आहे अशिक्षित आजी जरी असली तरी तिच्याकडे इतकं ज्ञान असतं की तिच्या घरामध्ये झालेल्या लेकराला साधं सर्दी पडसं ताप ती तिच्या नॉलेजवरती बरं करू शकते. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींना खूप महत्त्व येणार आहे. पुन्हा एकदा असं आपण म्हणतो ओल्ड इज गोल्ड अँड प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. म्हणजे आजारी पडूच नये ह्यासाठी आपण महिलांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे कुटुंबासाठी, आणि आनंदी राहणं हे खूप जास्त गरजेचं आहे. छान मॅडमने आज खूप छान संदेश दिला आणि जी रिअल परिस्थिती आज आहे ती त्यांनी एक्सप्लेन केली. आणि खरंच महिलांनी आनंदी राहणं खूप गरजेचं आहे आणि त्यांनी त्यांचा प्रवासही आपल्याला खूप छान सांगितल्याने ह्यांचा हा प्रवास प्रेरणादायी प्रवास आपल्याला नक्कीच फायद्याचा ठरणार आहे. तर मॅडम तुम्ही आज तारा न्यूजला भेट दिल्याबद्दल थँक्यू आणि महिला दिनाच्या तुम्हाला तारा न्यूज कडून खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही देखील महिला आहात त्यामुळे तुम्हाला पण महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. कारण आम्हाला माहितीये महिला दिन जरी असला तरी तुम्हाला खूप काम करावं लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला देखील हॅपी वुमेन्स डे. तुम्ही देखील तुमची तेवढीच काळजी घ्या. कारण तुम्ही जर सुदृढ असाल तर समाजातील वंचित घटकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न नक्की कराल. थँक्यू.